मित्रांनो, 5व्या भागात आपण पाहिलेलंच आहे की सहलीला निघालेली टीम महाबळेश्वरच्या अपेक्षा रिसॉर्ट्सवर पोहोचलेली आहे. गाडी गेट समोर येताच गाडीच्या हेडलाईट्सच्या प्रकाशात रिसॉर्ट्स आणि रिसॉर्टच्या लॉनमध्ये रिसॉर्टचा नोकर रामपालच्या सोफ्यावर झोपलेला दिसू लागतो. कॅमेरा रामपालवर चार्ज होतो. अनिल त्याला पाहून हॉर्न वाजू लागतो. नोकर हॉर्नचा आवाज ऐकून गेटवर येतो. रामपाल चाचा आपला उजवा हात डोळ्यासमोर धरून बोलतो, इतनी गई रात में कौन हो भाई? गाडीतून सगळे उतरतात. श्रावणी, चाचा अपेक्षा रिसॉर्ट्स यही है ना? रामपाल चाचा, हाँ यही है. अनिल पुढे येऊन बोलतो, अनिल, अरे चाचा आज सुबह मैंने ही आपको फ़ोन किया था अथर्व दीक्षित के नाम से, ये रिसॉर्ट्स बुकिंग के लिए. रामपाल चाचा, अरे हाँ हाँ हाँ, अब उम्र इतनी हो गई है कि कुछ याद ही नहीं रहता. आप ही अथर्व हो? श्रावणी, यह नहीं, वो जो गाडी में बैठा है. अथर्व गाडीतून बाहेर येतो आणि त्या बंगल्याला बघतच राहतो. रामपाल गेट खोलून बोलतो, आइये अंदर आइये. सगळे आत जायला निघतात. तोच अथर्व बोलतो, थांबा. श्रावणी, अजूनही वेळ गेलेली नाही, आपण परत जाऊया. तेव्हा अचानक बंगल्याच्या आवारातल्या सगळ्या लाईट्स चालू होतात आणि उजाला होतो. अपेक्षा रिसॉर्ट्स आता चमकू लागतो. सगळ्यांचे चेहरे खुशीने फुलू लागतात. तेव्हा वैष्णवी बोलते प्रफुल्लित होऊन, अरे अथर्व, स्वप्नातून जरा बाहेर ये, या हकीकतमध्ये बघ, हा रिसॉर्ट किती सुंदर आहे तो. प्रियंका अत्यंत खुश होऊन, वाव ब्युटिफुल बंगलो. अनिल आनंदी चेहरा, वाव इट्स रिअली व्हेरी इंटरेस्टिंग प्लेस. राधिका प्रफुल्लित होऊन, या अथर्व बघ ना, किती मज्जा येईल रे इथे. सगळे आनंदाने आत प्रवेश करतात. पण अथर्व तिथेच उभा असलेला पाहून राधिका परत येऊन अथर्वचा हात पकडून त्याला आत घेऊन जाते आणि रामपाल गेट बंद करतो. त्याच वेळेला इकडे मुंबईला अथर्वच्या घरी काय चालू आहे? साधनाच्या हातात मोबाईल आहे आणि चेहऱ्यावर चिंता आणि टेन्शन दिसत आहे. रामू काका समोर उभा आहे. तेवढ्यात रतन सूट बूट आणि टायमध्ये हातात सुटकेस घेऊन फ्रेममध्ये प्रवेश करतो. सुटकेस सोफ्यावर टाकून गळ्याची टाय लूज करत साधनाने पाहून साधनाला विचारात मग्न पाहून आवाज देतो, रतन. टाय लूज करत करत साधना रतनचा आवाज ऐकून दचकून बोलते, हां तुम्ही आलात का? रतन, मी आलोही, बसलोही, तुला आवाजही दिला. काय झालं, चेहऱ्यावर 12 का वाजलेत? साधना स्वतःला सावरत, काही नाही हो, जरा डोकं दुखतंय माझं. रतन साधनासमोर येऊन तिच्या डोळ्यात डोळे घालून बोलतो, रतन, साधना, तू स्वतःला जेवढी ओळखत नाहीस ना, तेवढा मी तुला ओळखतो. नक्कीच काहीतरी झालंय. काय झालंय? साधना रामू काकाकडे पाहू लागते. तसा रतन भडकतो. रतन रागात बोलतो, साधना, मी काहीतरी विचारतोय तुला. साधना, तुम्ही डोकं शांत ठेवणार असाल तर सांगते. रतन रागावर नियंत्रण कर, ठीक आहे बोल. साधना घाबरत अथर्वला कॉल केला होता. बर मग? साधना, ते सगळे गोव्याला नाही, महाबळेश्वरला गेले आहेत. महाबळेश्वरचे नाव ऐकून रतनला धक्काच बसतो आणि स्वतःला सावरून मुलावर रागवू लागतो. त्याचा चेहरा रागाने फुलू लागतो. रतन रागाने थरथर कापत बोलू लागतो, हजार वेळा सांगितले कारट्यांना की महाबळेश्वरचं नावही घ्यायचं नाही म्हणून, पण नाही. अरे आता काही कमी जास्त झालं तर कोण आहे तिथे आपलं? अथर्वला फोन लाव. साधना नंबर डायल करू लागते. तेव्हा पुन्हा रतनचा आवाज कानी पडतो, फोन लाव म्हणतोय ना मी. साधना भीतीने थरथर कापत, मी खूप वेळा ट्राय केला हो, पण नॉट रिचेबल येते. रतन रागाने आपल्या जवळील मोबाईलने फोन लावतो. कॉल लागत नाही म्हणून जास्तच भडकतो आणि मोबाईलला जमिनीवर आपटून फोडून टाकतो. तोच साधनाचा कॉल लागतो. साधना, लागला, हे घ्या, फोन लागला. रतन रागात साधनाकडून फोन हिसकावून घेतो आणि कानाला लावतो. त्याच वेळी इकडे महाबळेश्वरला काय चालू आहे? बंगल्याचा मेन दरवाजा खोलून रामपाल बरोबर सगळे हातात बॅगा घेऊन हॉलमध्ये प्रवेश करतात आणि हॉलची इंटेरियर पाहून अचंबित होऊन बोलू लागतात. राधिका प्रसन्न चेहऱ्याने, अगदी स्वप्नातल्या घरासारखं अथर्वचा हात पकडून, ए अथर्व, खरोखरच किती मज्जा येईल ना इथे राहायला. अनिल राधिकाला पाहून थोडा चिडल्यासारखा होतो. अनिल रागाने, व्हेरी इंटरेस्टिंग. रामपाल सगळ्यांचे लक्ष आपल्याकडे केंद्रित करतो. रामपाल, चलिए मैं आपको आपके कमरे दिखाता हूँ. राधिका किळसवाना चेहरा करून बोलते, चाचा बाथरूम कहाँ है? सबसे पहले मैं नहाना पसंद करूँगी. प्रियंका, हो मी पण, खूप कंटाळा आलाय ग. अनिल, ओ आई एम ऑलरेडी थिंक अबाउट इट. श्रावणी, चाचा खाने पीने का बंदोबस्त करो, सबको जोर की भूख लगी है. और हाँ,
जरा जल्दी। रामपाल सहमति में अपना सिर हिलाकर ऊपर चढ़ने वाली सीढ़ियां चढ़ने लगता है। अथर्व सोडून सगळे रामपालच्या पाठी जाऊ लागतात तेव्हा अथर्वचा मोबाईल वाजतो। स्क्रीनवरचा नंबर पाहून अथर्व घाबरतो आणि बोलतो, अथर्व, बापरे, बाबांचा फोन। रिसीव्ह करून, हॅलो। रिसिव्हरमधून बाबांचा कडक आवाज भडकलेल्या स्वरात, अथर्व। कडक आवाज ऐकून अथर्वच्या हातून मोबाईल सटकतो, पण खाली पडण्याआधी त्याला पकडून तो पुन्हा कानाला लावतो। अथर्व घाबरून, हां बाबा, हां, हॅलो। रिसिव्हर, तुम्ही सगळे एक्झॅक्टली आत्ता कुठे आहात? अथर्व चेहऱ्यावर भीती आणि घाम, बाबा, आम्ही महाबळेश्वरला। रतन, महाबळेश्वरमध्ये कुठे? अथर्व, एक रिसॉर्ट्स आहे बाबा। रिसिव्हर, काय नाव आहे त्या रिसॉर्टचं? अथर्व, अपेक्षा म्हणून आहे। इकडे मुंबईला घरामध्ये वातावरण एकदम तापलेलं आहे। हॉलमध्ये रतन साधनासमोर आणि रामू काका दोघांसमोर उभे आहेत। रतन खूप रागवलेला आहेत आणि अथर्वच्या तोंडून अपेक्षा नाव ऐकून त्यांना धक्काच बसतो, पण स्वतःला सावरून ओरडू लागतो। रतन रागाने ओरडून, अरे कोणी सांगितले तिथे जायला? साधना, काय नाव म्हणाले? रतन चिडून, साधना अपेक्षामध्ये आहेत कार्टी। साधना ही दचकते आणि रतन आपला राग शांत करून बोलतो। रतन कंटिन्यू, हे बघ अथर्व बाळा, तुम्ही तुमची काळजी घ्या आणि सावध राहा। तेव्हा रतनला फोनवरून कोणीतरी किंचाळल्याचा आवाज येतो आणि रतन घाबरतो। घाबरून चिंतेने होतो, हॅलो हॅलो अथर्व, काय झालं? हॅलो अथर्व। रतन ड्रायव्हरला ओरडून बोलतो, ड्रायव्हर गाडी काढ। साधना घाबरून रतनजवळ येऊन, काय काय झालं हो? त्याच क्षणी इकडे महाबळेश्वरला काय होतंय? वैष्णवीचा किंचाळलेला आवाज ऐकून श्रावणी, राधिका, प्रियंका, अनिल, राहुल आणि रोहित घाबरून आपापल्या रूमच्या बाहेर येतात आणि कावरेबावरे होऊन आवाजाच्या दिशेने धाव घेतात। तर अथर्व धावत धावत खालून वर येणाऱ्या पायऱ्या चढून वैष्णवीच्या रूमच्या बाहेर येतो। तोच सगळे तिथे पोचतात। अथर्वच्या हातात मोबाईल आहे आणि तो दरवाजा ठोठवत बोलू लागतो, चेहऱ्यावर टेन्शन आणि घामाने भिजलेलं अंग, वैष्णवी, वैष्णवी, काय झालं? दार उघड। वैष्णवीचा आतून काहीच प्रतिसाद येत नाही पाहून सगळे घाबरून एकमेकांना पाहू लागतात। श्रावणी, वैष्णवी, तिचा आवाज येतो आतून, अगं काही नाही ग, मांजर होतं। वैष्णवीचा आवाज ऐकून सर्वजण सुटकेचा श्वास सोडतात। तेव्हा अनिल, ए डरपोक, मांजराला काय घाबरतेस? अथर्व थोडा बाजूला होऊन फोन कानाला लावून, अथर्व, हॅलो हॅलो बाबा। फोनवर बाबांचा काहीच रिस्पॉन्स येत नाही पाहून फोन बंद करून खिशात ठेवतो। तेव्हा रामपाल खालून वर येताना दिसतो। अथर्व त्याला एकटक पाहू लागतो। रामपाल वर येताच अथर्व विचारतो, चाचा, ये बिल्ली पालतू है या बाहर की है? चाचा बगैर जवाब दिए निकल जाता है और पीछे मुड़कर एक नज़र मार के बोल उठता है, रामपाल, फ्रेश होकर डाइनिंग टेबल पर आइए, खाना तैयार मिलेगा। रामपाल निघून जातो आणि सगळे एकमेकांना पाहून पुन्हा रामपालकडे पाहू लागतात। अथर्व पुन्हा बोलतो, हा थोडा विचित्र नाही वाटत का? सगळे आपापल्या रूममध्ये निघून जातात। कोणी चेंज करतं, कोणी आंघोळीला जातं, तर कोणी काय करतं, तर कोणी काय करतं। तसाच अनिल संपूर्ण उघडा, गळ्यात सोन्याची चैन, बोटात सोन्याची अंगठी, बऱ्यापैकी बॉडी, कमरेला टॉवेल गुंडाळून, हातात अंडरवेअर घेऊन ब्रश करत करत अनिल कॉरिडॉरमधून आंघोळीला जात असताना राधिकाच्या रूमचा दरवाजा उघडा पाहून चोर पालवाने तिच्या रूममध्ये प्रवेश करतो। अनिल राधिकाच्या बाथरूमच्या बाहेर येऊन गाणे गुणगुणू लागतो। अनिल, भीगे ओठ तेरे, प्यासा दिल मेरा, लगे अब सहा मुझे तन तेरा। तेव्हा अनिलला शॉवरचा आवाज येऊ लागतो। अनिल चोर पावलाने पुढे होऊन बाथरूमचा दरवाजा हळूच उघडतो आणि पाहतो तर काय, अनिलचे डोळे कामुकताभरे अंदाजमध्ये चमकू लागतात। तो भारावून जातो। कॅमेरा अनिलवरून पॅन होतो तो नग्न अवस्थेत शॉवर घेत असलेल्या राधिकावर। राधिकाची पाठ अनिलकडे आहे। राधिकाला पाठीमागून नग्न पाहून त्याच्यातला राक्षस जागा होतो। तेवढ्यात राधिका शॉवर घेत घेत पलटी होते आणि अनिलचे डोळे आणखीनच मोठे होतात आणि राधिका डोळे उघडते। अचानक समोर अनिलला पाहून राधिका पटकन बाजूचा टॉवेल खेचून अंगाभोवती लपेटते आणि अनिलवर कडाडते। राधिका रागात, नालायका, तुझी हिंमत कशी झाली माझ्या बाथरूममध्ये येण्याची? तुला जराही लाज नाही वाटली का रे? चल चालता हो इथून। अनिल सेक्सी अंदाज, व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग राधिका, जेवढी तू वरून आपल्या डोक्यावर टपले मारून, अरे मी पण काय बोलतोय, वरून म्हणजे कपड्यावरून जेवढी सुंदर दिसतेस ना, त्यापेक्षाही तू आतून पुन्हा डोक्यावर टपली मारून परत चुकतोय।
कपड्याच्या आतून तू जास्तच सुंदर दिसतेस. वाह, काय फिगर आहे तुझी. ओठावरून जीभ फिरवतो तेव्हा राधिकाला स्वतःची लाज वाटू लागते आणि रागात बोलते, बेशरम, नालायक, चालता हो इथून. अनिल हसत हसत बाथरूमचा दरवाजा बंद करतो. राधिका घाबरून, हे काय करतोस तू? अनिल, मी जोरात हसतो. कुस्तीची तयारी करतोय. विचार करतोय प्रवासाचा थकवा दूर करावा, माझाही आणि तुझाही. राधिका रागात ओरडते, नालायका, मी मोठ्याने ओरडीन. बऱ्या बोल्याने इथून निघून जा, दरवाजा खोल. अनिल मिस्किलपणे हसून, अगं अशी काय करतेस राधिका, इतनी भी क्या जल्दी है तुझे? खोलणारच आहे, चिंता करू नकोस. खुलेगा खुलेगा जरूर खुलेगा, लेकिन क्या? क्वेश्चन मार्क. दरवाजा नाही, वो तेरा टॉवेल. राधिका घाबरून दरवाजाकडे पळू लागते, पण अनिल पाठीमागून तिच्यावर झडप घालून तिला पकडतो आणि मिठीत भरून चुम्माचाटी करत करत एक हात तिच्या तोंडावर तर दुसऱ्या हाताने तिचा टॉवेल खेचतो. इकडे डायनिंग हॉलमध्ये डायनिंग टेबलच्या आजूबाजूच्या खुर्च्यांमध्ये राधिका सोडून सगळे डिनरसाठी बसले आहेत. रामपाल येऊन जेवण ठेवतो आणि सर्व करू लागतो आणि बोलतो, रामपाल, आपकी और एक सहेली नजर नहीं आ रही है. अनिल खाली मान घालून सर्वांना तिरक्या नजरेने पाहून हात चोळत चोळत बोलतो, अनिल, मला तर खूप भूक लागली आहे बुवा, मी नाही कोणासाठी थांबू शकत. वैष्णवी जागेवर उठते. वेट, मैं देखती हूँ. अथर्व, अरे अनिल, तुझं लॉकेट दिसत नाही आज. अनिल पटकन आपला हात गळ्याला लावून दचकतो आणि तिरक्या नजरेने सगळ्यांना पाहून बोलतो, अनिल, वैष्णवी तू बस, मीच राधिकाला जाऊन बघतो काय करते ती. अथर्व बोलतो, चल मी पण येतो तुझ्याबरोबर. वैष्णवी खाली बसताच अथर्व आणि अनिल जागेवरून उठतात. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय, अनिलने राधिकाबरोबर काय केलं असेल? मला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.